पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड। दिलीप वळसे पाटलांनी मांडला प्रस्ताव, छगन भुजबळांनी दिलं अनुमोदन। सुनेत्रा पवारांचा संध्याकाळी 5 वाजता शपथविधी। सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ। लोकभवनातील दरबार हॉलमध्ये तयारीला वेग, शपथविधीची तयारी सुरू। शरद पवार सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला जाणार नाहीत। पार्थ पवारांकडून शरद पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न। गोविंद बागेत पार्थ आणि शरद पवारांमध्ये 1.5 तास चर्चा। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करणं योग्य होईल ते सर्वांना वाटलं, तर त्यांना प्रमुख करणं आमचा प्रयत्न। उपमुख्यमंत्रीपद हे सर्वात महत्त्वाचं पद, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। विलिनीकरणाच्या चर्चेची जबाबदारी माझ्यावर होती। 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा होणार होती। जयंत पाटलांचा गौप्यस्फोट। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये झालेल्या 17 जानेवारीच्या बैठकीचा व्हिडिओ समोर। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। बैठकीचा व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती। बारा तारखेला विलिनीकरणाचा निर्णय जाहीर करायचा होता। अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली होती, मात्र चर्चांवर आता खंड पडला। शरद पवारांच्या वक्तव्याने विलिनीकरणाच्या चर्चा धूसर। नागरिक इच्छा होती ती खुली हवी, या आमची इच्छा। नागरिक इच्छा होती ती खुली हवी, या आमची इच्छा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही दादांची इच्छा होती, ती आमचीही इच्छा। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान। आपले प्रतिनिधी लोकभवनाची ही सगळी दृश्य आहेत। आपण बोलूयात तुषार रुपणवार यांच्याशी। तुषार, तुम्ही कुठे आहात आता आणि तिथे काय घडामोडी घडतात? प्रियंका, सध्या मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानामधून राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते आणि मंत्री लोकभवनकडे रवाना झालेले आहेत आणि पुढच्या 15 मिनिटांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला लोकभवनकडे रवाना होताना पाहायला मिळणार आहेत। साधारणतः 4:50 सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकभवनकडे रवाना होतील। 5 वाजता सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याला शपथ घेताना पाहायला मिळतील। फक्त शेवटचे 30 मिनिटं उरलेले आहेत। राज्याला पहिल्या उपमुख्यमंत्री महिला म्हणून सुनेत्रा पवार पाहायला मिळणार आहेत। आपण जर पाहिलं असेल तर निश्चितच तुषार, तुमच्याकडे पुन्हा आम्ही येणार आहोत। आत्ता बोलूयात माझ्या सहकारी आणि आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी। प्रणाली, आत्ता तिथे काय घडामोडी घडतात? आपण पाहतो आहोत की लोकभवनामध्ये छोटेखानी शपथविधी। तर लोकभवनामध्ये प्रणाली सध्या उपस्थित आहे आणि तिथे नेमक्या काय घडामोडी घडतायत, कुठले प्रमुख नेते तिथे पोहोचलेले आहेत आणि एक साध्या पद्धतीने तिथे तयारी कशी सुरू आहे, या सगळ्या गोष्टींचे अपडेट आपण प्रणालीकडून घेणारच आहोत। प्रणालीशी आपण बोलतोच आहोत। लोकभवनाची ही सगळी दृश्य आहेत। आता तिथे तयारी सुरू झालेली आहे, पण ही तयारी अगदी साध्या पद्धतीने आहे। आपण बघितलं की अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर हे पद रिक्त झालं आणि त्यानंतर आता आज शपथविधी पार पडतोय। या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार या आता उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होतील। अगदी अर्ध्या तासामध्ये महाराष्ट्राला नव्या आणि पहिला महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत, त्यामुळे लवकरच त्या आता लोकभवनामध्ये दाखल होतील आणि लोकभवनामध्ये आता तयारीला देखील वेग आलाय। 2 दृश्य आपण बघतोय। सुनेत्रा पवार या निघालेल्या आहेत लोकभवनासाठी आणि दुसरं दृश्य आपण लोकभवनाच्या इथूनच बघतोय। लोकभवनामध्ये आता तयारी ही पूर्ण झालेली आहे। जसं प्रतिनिधी आमच्या बोलले की 10-15 मिनिटांचाच हा सगळा शपथविधीचा कार्यक्रम असणार आहे आणि फार काही न करता अगदी साध्या पद्धतीने हा तिथे शपथविधी पार पडणार आहे आणि त्यानंतर तातडीने सुनेत्रा पवार या बारामतीसाठी निघणार आहेत।
या सगळ्या घडामोडी वेगवान स्वरूपात घडत आहेत. आपण ही लोकभवनाची दृश्य बघतोय. अगदी काही वेळामध्येच आता शपथविधी पार पडणार आहे. अजित पवारांचं निधन झालं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागलेली आहे. सुनेत्रा पवार या लोकभवनाकडे रवाना झाल्यात आणि लोकभवनामध्ये पोहोचल्यावर आता अगदी काही वेळामध्येच तिथे हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री त्या असतील. दरम्यान या शपथविधीपूर्वीच अगदी काही वेळापूर्वीच विधानभवनामध्ये विधिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व आमदार, मंत्री आणि नेते उपस्थित होते. त्या बैठकीनंतर गटनेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला. दिलीप वळसे पाटलांनी हा प्रस्ताव दिला आणि त्यानंतर त्या प्रस्तावाला पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ यांनी अनुमोदन देखील दिलं. या सगळ्या घडामोडी आज एकामागे एक घडत होत्या. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आणि आता आपण बघतोय की सुनेत्रा पवार या लोकभवनाकडे निघालेल्या आहेत. संध्याकाळी 5 वाजता म्हणजे अवघ्या अर्ध्या तासामध्ये हा शपथविधी आता तिथे पार पडणार आहे. लोकभवनामध्ये पूर्ण तयारी ही झालेली आहे आणि सुनेत्रा पवार या देखील लोकभवनाकडे आता निघालेल्या आहेत. काही वेळामध्येच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्या घेणार आहेत आणि त्यामुळे अजित पवारांच्या नंतर इथून पुढे सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आता ही महत्त्वाची जबाबदारी पडलेली आहे. त्यानंतर पक्षाची धुरा देखील आता त्यांच्याकडेच असणार आहे. दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीने त्या पार पाडणार आहेत हे पाहणं. तर सुनेत्रा पवारांचा शपथविधी काही वेळामध्ये पार पडतोय. आपण बघतोय की प्रफुल्ल पटेल हे लोकभवनामध्ये तिथे दाखल झालेले आहेत आणि तयारीचा आढावा आणि तिथल्या लोकांची भेटीगाठी या त्यांच्या सुरू झालेल्या आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत सुनील तटकरे देखील लोकभवनामध्ये दाखल झालेले आहेत. राष्ट्रवादीचे 2 प्रमुख नेते लोकभवनामध्ये दाखल झालेले आहेत. जेव्हा सुनेत्रा पवार या शपथ घेणार त्या संदर्भामध्ये शरद पवारांना विचारण्यात आलेलं होतं, तेव्हा शरद पवारांनी सांगितलं की त्यांची कोर टीमचा हा निर्णय आहे आणि मला या संदर्भात कुठलीही माहिती नाही आहे किंवा माझ्यासोबत कुठलीही चर्चा ही झालेली नाही आहे. त्यामुळे आपण बघतोय की हे दोन्ही प्रमुख नेते, दोन्ही वरिष्ठ नेते हे लोकभवनामध्ये दाखल झालेले आहेत. आपण बोलूयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी. प्रणाली, अगदी साध्या पद्धतीने लोकभवनामध्ये तयारी ही झालेली आहे शपथविधीची. आम्ही बघतोय दृश्यांमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे देखील तिथे दाखल झालेत. आणखी काय घडामोडी तिथे घडतात? राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, त्यानंतर इतर महत्वाचे मान्यवर जे आहे ती सुद्धा मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. छगन भुजबळ यांचं सुद्धा आताच आगमन झालेलं आहे. राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते पहिल्या रांगेमध्ये आपण बसलेले पाहतो आहोत. छगन भुजबळ यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. धनंजय मुंडे हे स्वतः उभे राहिले आणि त्यांनी आता धनंजय मुंडे यांना छगन भुजबळ यांना बसण्यासाठी जागा दिलेली आपण पाहतो आहोत. एकूणच राष्ट्रवादीचा हा जो कार्यक्रम आहे हा थोड्या वेळातच पार पडणार आहे. त्याच्यासाठी राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते मंडळी आता या दरबार हॉलमध्ये उपस्थित राहायला सुरुवात झालेली आहे. तटकरे हे दाखल झालेले आहेत, छगन भुजबळ आलेले आहेत, धनंजय मुंडे या ठिकाणी पहिल्याच रांगेत बसले आपण पाहतो आहोत. खरं तर अत्यंत साधे पद्धतीनं हा पूर्ण सोहळा आज पार पाडला जाणार आहे. दरवेळेला आपण पाहतो की मोठमोठाले फुलांचे गुच्छ आणि फुलांच्या आरासी या ठिकाणी आपण पाहत असतो, परंतु आज मात्र केवळ छोटी हिरवी झाडं जी आहे किंवा रोपं जी आहेत ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत, जेणेकरून या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो अगदी साध्या पद्धतीने कुठलाही उत्साह न दाखवता हा कार्यक्रम केला जातोय. कारण महाराष्ट्रावर प्रसंगच तसा ओढवलेला आहे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अगदी बरोबर आहे प्रणाली. आपण बघतोय की सीएम देखील, मुख्यमंत्री देखील आता लोकभवनाकडे निघालेले आहेत. त्याची ही दृश्य आपण थेट बघतोय. लोकभवनामध्ये शपथविधीची सगळी तयारी ही झालेली आहे. सुनेत्रा पवार या देखील लोकभवनाकडे निघालेल्या आहेत आणि दृश्यांमध्ये आपण बघतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील लोकभवनाकडे त्यांचा ताफा आता रवाना झालेला आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये, 20 मिनिटांमध्ये हा शपथविधी पार पडणार आहे. आज 5 वाजता महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळतील. पण
अजित पवार यांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद हे रिक्त झालं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची आता धुरा ही दिली जाणार आहे. अवघ्या 20 मिनिटांमध्ये 5 वाजता हा शपथविधी लोकभवनामध्ये पार पडेल. अतिशय साध्या पद्धतीनं या शपथविधीची सगळी तयारी करण्यात आलेली आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये हा शपथविधी पार पडणार आहे आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या तातडीने बारामतीकडे रवाना होणार आहेत. आपण बघतोय मुख्यमंत्र्यांचा ताफा हा रवाना झालाय लोकभवनाकडे. माझ्यासोबत न्यूज 18 मराठीचे संपादक मंदार फणसे सर देखील उपस्थित आहे स्टुडिओमध्ये. सर, आता आपण बघतोय की शपथविधीची तयारी ही झालेली आहे आणि या सगळ्या घडामोडी सुरू आहेत, पण या सगळ्यांमध्ये एक सोशल मीडियावर किंवा माध्यमांवर एक प्रतिक्रिया होती की इतक्या घाईघाईमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या. पण जर आपण इतिहासाचा संदर्भ द्यायचा झाला तर जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली होती त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली होती. त्यामुळे मग त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे तुम्ही कसं बघता? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की ही अत्यंत बऱ्याचदा राजकारणामध्ये असे अनेक प्रसंग आपण पाहिलेले आहेत की ज्या प्रसंगांमध्ये अनाकलनीय अशी परिस्थिती असते. नुसती अनाकलनीय अशी परिस्थिती नसते तर बऱ्याचदा अतिशय गुंतागुंतीची भावनिक आणि त्याच वेळेला सामाजिक राजकीय अशी परिस्थिती सगळी उद्भवलेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये असे निर्णय जे असतात ते राजकीय पक्ष त्या काळामध्ये तत्कालीन परिस्थितीला बघून घेत असतात. यावेळेला आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की एकीकडे जी राजकारणाची पार्श्वभूमी होती, दुर्दैवानं अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत. अजित पवार यांच्यासारखा एक अत्यंत मोठा नेता, एक अत्यंत ज्याला आपण म्हणूया की मातब्बर असा नेता पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खास करून आणि मग त्यानंतर महाराष्ट्राच्या इतर परिघामध्ये सर्वदूर पसरलेला असा हा नेता ज्यावेळेला अचानक निघून जातो त्यावेळेला त्याच्या ज्याला आपण म्हणतो ना की एखादा वटवृक्ष कोसळल्यावरती आसपासची जमीन हादरून जाते, अक्षरशः ते ट्रिमर्स आल्यासारखी ही परिस्थिती असते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये जे निर्णय घेतलेले असतात, राजकीय निर्णय घेतलेले असतात, त्या राजकीय निर्णयामध्ये एक अंतर्भूत अशी अस्थिरता असते आणि ही अस्थिरता प्रत्येक राजकीय पक्षासाठी, प्रत्येक गटासाठी, प्रत्येक नेत्यासाठी आणि प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ही अधोरेखित झालेली अशी अस्थिरता असते आणि त्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर असे निर्णय घेतले जातात. अशा निर्णयांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कोनांमधनं वेगवेगळ्या प्रकारे अशा घटनांकडे तुम्ही बघू शकता. त्या वेळेला अशा घटना ज्यावेळेला घडतात त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की एकीकडे तेवढाच धीरोदात्तपणा सुनेत्रा पवार यांनी दाखवलेला आहे. त्या अशा अत्यंत कटू परिस्थितीमध्ये, गडबडीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा समोर येत आहेत. आणि दुसरीकडे असंही म्हणता येऊ शकतं की असं काय घडलं, असं काय गरजेचं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर जे मोठे नेते आहेत, तिथे इतर जे बलाढ्य नेते आहेत त्यांना आत्ताच हा सगळा ठराव संमत करून सुनेत्रा पवार यांना अजून दुःखाच्या त्या सगळ्या प्रचंड अशा धक्क्यातून सावरायच्या आधीच इथपर्यंत त्यांना आणलेलं आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेला एखादा राजकीय पक्ष म्हणून एखादी व्यक्ती समोर येते, खास करून ज्याला आपण पब्लिक लाईफ असं म्हणतो, ज्याला आपण लोकांच्या समोर जाऊन जगण्याच्या ज्या काही सार्वजनिक आयुष्यातल्या ज्या अपरिहार्यता असते त्या अपरिहार्यतेमध्ये हे निर्णय घ्यावे लागतात आणि त्याच्यामध्ये राजकारण जे अत्यंत क्लिष्ट अशा पद्धतीनं बऱ्याचदा सामान्य माणसाच्या भावभावनेच्या पलीकडे आणि आकलनाच्या पलीकडे असं हे राजकारण चालू असतं. आणि त्या राजकारणामध्ये ही आत्ताची घटना जी आहे, जी आपण पाहतोय, ती घटना अत्यंत भावूक अशा वातावरणामध्ये संपन्न होताना आपण बघणार आहोत. थोड्याच वेळामध्ये ज्यावेळेला पहिल्या उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या सुनेत्रा पवार ह्या होतील त्यावेळेला निश्चित एक वेगळा टप्पा महाराष्ट्राच्या राजकारणाने गाठलेला आपण बघणार आहोत. त्याचं कारण अर्थातच एक महिला एका सर्वोच्च अशा वेगळ्या पदावरती जाणार आहे. अर्थात आपल्याला माहिती आहे उपमुख्यमंत्री पद हे काही संविधानिक पद नाही आहे, पण उपमुख्यमंत्री पद त्या राजकीय परिस्थितीमध्ये एक वेगळा संदेश देत असतं. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण ही घटना बघायला पाहिजे. आणि ही घटना बघत असताना यामध्ये आता आपण जसं बघतोय की 2 प्रमुख नेते तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिसत आहेत. सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत आणि बावनकुळेसुद्धा तिथे आहेत. तर या